नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, व्यंकटेश माडगुळकर लिखित माणदेशी माणसं या कथासंग्रहातील नामा मास्तर ही कथा आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. नामा मास्तर. मिरज ते पंढरपूर खेपा घालणारी सर्व्हिस मोटार धुरळा उडवीत भन्नाट धावता धावता सरूबाईंच्या मठाशेजारी आली आणि आजके देत देत थांबली. समोरच्या आरशात पाहून मकबूल ड्रायव्हरनं कपाळावरची टोपी मागं सारली आणि खाकी डगल्याच्या बाहीनं घाम पुशीत तो किन्नरवर आरडला. येशा, ड्रमाशेजारी बसलेल्या त्या साहेबांना विचार, सरूबाई मठावर उतरणार आहेत ना? हौदातल्या बाकड्यावर अवघडून बसल्या बसल्याच मी पेंगत होतो. तो खडबडून जागा झालो. बाकड्याखाली ठेवलेली पिशवी काढून घेतली आणि खाली उतरलो. मोटार निघून गेली. सरूबाईंचा मठ म्हणजे काडाचं एक लहानसं खोपटं. अवतीभोवती 2-3 निंबाची झाडं. नाही म्हणायला जरा पलीकडं एक शेतकऱ्याची वस्ती आहे. क्षणभर निंबाखाली सावलीत उभा राहिलो. अंगावरला धुरळा झटकला. शेजारच्या विहिरीत उतरून हातपाय धुतले, पाणी ढोसलं आणि वर आलो. अंग एवढं आंबून गेलं की मुळ्यांना उस देऊन निंबाच्या सावलीत गार झोपावंसं वाटत होतं. पण म्हटलं मरगळून भागणार नाही. पुन्हा ऊन झालं म्हणजे त्रास. शिवाय घरची ओढ होतीच. 7-8 मैल मजल मारायची होती. मध्ये एक लहानसं गाव होतं, ते ओलांडलं की आलंच घर. जेवण वेळेपर्यंत पोहोचू अशा हिशेबानं वाहण्या हातात काढून घेतल्या. पिशवी पाठीवर टाकली आणि मारला झपाटा. काळ्या रानातून नागमोडी सरपटत जाणारी पाऊल वाट हा हा म्हणता संपली आणि 2-2.5 कोस मागं टाकून चोपडीत आलो. मागवाड्यातील कुत्री भुंकली. मातीत खेळणारी पोरं झिपऱ्या सावरून पाहू लागली. एका खोपटासमोर बाकाच्या बट्या फिचकारत बसलेल्या काळ्याशार मागणीनं एकोर माझ्याकडं पाहिलं आणि डोईवरला पदर सावरून आपलं काम पुन्हा चालू केलं. खाली मान घालून मी आपला झपाट्यानं पाय उचलीत होतो. गावातल्या मारुतीच्या देवळावरून चावडीवरून पुढं गेलो. शाळेची इमारत लागली. दगडी भिंतीवर ढोबळ अक्षरात लिहिलं होतं, लोकल बोर्ड मराठी शाळा, मौजेत चोपडी. ती डांबरी अक्षरं मनातल्या मनात वाचून होताच तोच आवाज आला, रामराम यंकपराव. अशा सलगीनं हाक मारणारं कोण म्हणून थोडा थांबलो आणि पाहिलं. पोरगा माझ्याकडं पाहून हसत होता. डोक्यावर कोचदार पटका, अंगात हात मागाच्या कापडाचा खेडवळ शिलाईचा पांढरा अंगरका, कोट, खाली तुटांगी धोतर. जरा निरकून पाहिलं आणि मग ओळख पटली. हा तर नामा मांग. पुन्हा एकदा निहाळला आणि ओरडलो, अरे नामा, तू कुठं इकडं? नामा हरकला होता. हसून बोलला, ओळख ठेवली तर. मी मास्तर हाय हत्त साळत. लई दिसानी आला गावाकडं. झाले खरे खूप दिवस आणि आलो होतो तेव्हा तुझी काही गाठ पडली नाही. बरं झालं, लई दिसानं गाठ पडली. खुशाली हाय? होय, ठीक आहे. साळतली आठवण हाय का? मग मला राहावलं नाही. नामाच्या पाठीवर थाप टाकून मी त्याला जवळ ओढला. अरे, आठवणी विसरेन होय? त्या माझ्या सलगीनं नामा अधिक हरकला. चला चा पिऊ म्हणून त्यानं शाळेतल्या पोराला हाक मारली. माझ्या हातातली पिशवी त्याच्याकडे दिली. साळत ठेव. पोरासनी सांग आरडाओरडा करू नका. वाचत बसा. आणि माझ्या हातात हात घालून नामा चालू लागला. शाळा कधी सोडलीस? अखेर मास्तर झालास. बाप हरकला असेल. नामा थोडा गंभीर झाला. मागच्या सालीच पटकीत गेला. त्यानं बघितलं नाही. काही वेळ न बोलताच आम्ही चाललो. 7-8 महिने झालं नोकरी लागून. नादारी मिळाली. कसंबसं करून 7वी पास झालो. अर्ज केला. खालच्या जातीतला म्हणून लगी झाली नेमणूक. शिकला सवरला तरी नामाची भाषा पूर्वीचीच होती. हेल जुनेच होते. याच बोलीत तो शिकवीत असणार. पण शुद्ध भाषेची तिथं जरुरी होतीच कुठं? धनगर, कुणबी, महार, मांग यांची वस्ती असलेल्या त्या एवढ्याशा खेड्यात तांबडं मुंडासं आणि गोल कुडती घालून शाळेत येणाऱ्या 10-5 पोरांना नामासारखा शिक्षक योग्य. शुद्ध बोलणाऱ्या उच्चवर्णीय शिक्षकांपेक्षा
तोच त्यांना अधिक जवळचा. आंबाडी केकताडीचा वाग करून कुणब्यांना नाडा सौंदूर पुरवण्याचा आपला पिढीचा धंदा सोडून नामा थोडा शिकला आणि आपल्याच लोकांना थोडं शिकवू लागला. मला बरं वाटलं. माझ्या एवढ्याशा खेड्यातला एक गरीब मांगाचा पोरगा शिक्षक झाला हे विशेष नव्हतं का? अभिमान वाटण्यासारखं नव्हतं का? शाब्बास नामदेव. आता आपल्या जातीतल्या मुलांना असंच शिकवून शहाणं कर. पगार काय मिळतो तुला? मिळतो 30. भागतं कसं तरी त्यात. रस्त्यालगतच एका छपरात हॉटेल होतं. मी आत जाऊन बसलो. नामा बाहेर असलेल्या फळकुटावर बसला. चुलवनाशी लाकडं फुंकीत बसलेल्या काटकुळ्या माणसाला म्हणाला, "हं, आवरा धोंडी आप्पा, 2 चा फक्कड द्या." धोंडी आप्पानं एकवार माझ्याकडं पाहिलं आणि म्हटलं, "झालाच नव का? जाळ लागलाय. आता आधन येईल." चुलनावर एक भलं मोठं जर्मन सिल्वरचं पातेलं होतं. बाजूच्या डबक्यातील 4-5 पसे साखर घेऊन धोंडी आप्पानं टाकली. लगेच चहाची पुडही बचकभर. पाण्यावर चहाची काळीशार पूड तरंगू लागली. पातेल्यातून निघणारी वाफ, शेजारी मांडावर ठेवलेल्या परातीतील शेव चिवड्याचा तेलकट वास बरोबर घेऊन तरंगू लागली. "हं, आणखी काय अंकपराव? घरची समधी खुशाल आहे ती नव?" "होय, सगळी ठीक आहेत. तुझं कसं काय? लगीन केलंस का नाही?" "भले, अव 2 पोरं आहेत की." "ठीक ठीक. कुठं गावीच आहेत का सगळी?" "तर हत कशाला? मी एकलाच हाय हत. आणि भाकरी तुकड्याचं रे काय? शनिवार रविवार जातो घरी. येताना घेऊन येतो बक्कळ भाकरी. पुरत्यात 2 रोज. पुन्हा करतो हातानं, नाहीतर कुणा जातवाल्याकडनं आणतो करून." खाण्यापिण्याचे हाल होतात म्हणून कुरकुरायला नामा पांढरपेशा होता थोडाच. जेवणाचे जास्त चोचले करायचे त्याला माहीत नसावं. चहा तयार झाला. काळपट फडक्यातून एका मोठ्या किटलीत गाळला गेला. एक कान तुटका कप भरून धोंडी आप्पानं मला दिला. हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला लोंबकळणाऱ्या शिंक्यातून नामानं अस्पृश्यांसाठी ठेवलेली कपबशी काढून घेतली. धोंडी आप्पानं त्यात चहा ओतला आणि निखाऱ्यालगत किटली ठेवून दिली. माझ्याकडं पाहून नामा म्हणाला, "घ्या." आणि तो काळपट आणि तुरट चहा मी आणि नामा पिऊ लागलो. चहा संपवून परत शाळेकडे जाताना पूर्वीच्या शाळेतील आठवण आली. मी हसलो. ते नामाच्या ध्यानात आलं आणि त्यानं विचारलं, "हसलासा?" "होय, आठवण आली शाळेतली." "कसली?" "तू शाळेत लावणी म्हटलीस ती." त्यावर नामाही हसला आणि त्यानं माझ्या हातावर टाळी दिली. तेव्हा मी आणि नामा मराठी 2रीच्या वर्गात होतो. फाटकं तुटकं धोतर कुडतं घालून आणि एक फुटकी पाटी घेऊन नामा नेहमीच शाळेला येई. आमची चांगली मैत्री होती. मी माझी पुस्तकं पेन्सिल नामाला देई. तोही माझ्या भोवऱ्यासाठी बारीक चरी वळून देई, गोफन करून देई. रानातली भल्या पारव्यांची अंडी मला दाखवी. झाडावर चढायला आणि सुरफाट्यानं खेळायला त्यानंच मला शिकवलं. नामाला हलगी फक्कड वाजवता येत होती आणि तो लावण्याही झोकात म्हणे. एकदा जुने मास्तर बदलले आणि नवे आले. त्यांना 1-2 दिवस झाले. एके दिवशी काय लहर आली कोण जाणे. सगळ्या वर्गाला उद्देशून त्यांनी विचारले, "गाणी कुणाकुणाला येतात रे म्हणायला?" "मला मास्तर, मला मास्तर" असा एकच गिल्ला झाला. 10-5 पोरांनी हात वर केले. त्यात नामाही होता. त्यावर मास्तरांनी एकाएकाला म्हणायला लावलं. कोष्ट्यांच्या रघुनं एक अभंग म्हटला. मी काकांनी शिकवलेली कविता म्हटली. रामा पाटकानं रडवे माझे वदन बघूनी ही कविता म्हटली. तसा वर्गात खूप हाशा पिकला. कारण राम अगदी बावळट होता आणि त्याचा आवाज भसाडा होता. मास्तरनी टेबलावर छडी आपटून सर्वांना चुपचाप केलं. अखेर पाळी आली नामावर. तो उठून उभा राहिला. 1-2दा खाकरला आणि उजव्या कानावर हात ठेवून त्यानं खड्या आवाजात सुरुवात केली. "भर ज्वानीचं वादळ सुटलं बाई सुटलं, मला सख्यानं नाही कसं म्हटलं ग बाई म्हटलं. पहिला चरण म्हणून होतो न होतो." तोच मास्तर ओरडले, "गाढवा, बंद कर. लावणी म्हणतो शाळेत. थांब, फोडूनच काढतो." ते टेबलावरून धडपडून उठले. दान पाय आपटीत आले आणि नामाच्या अंगावर त्यांनी सपासप निरगुडीच्या छड्या ओढल्या. एवढा चिवट बांध्याचा नामा, पण त्या मारानं गुरासारखा ओरडला. हिरवा पिवळा झाला.
आता त्या आठवणीनं हसलो, पण तेव्हा नामाच्या अंगावर उठलेल्या वळावरून हात फिरवून मी सुद्धा रडलो होतो. शाळा सुटल्यावर आम्ही दोघंही ओढ्याकाठी गेलो. तिथल्या मोठ्या वडाखाली बसलो. नामा रड रड रडला. बराच वेळ झाला तेव्हा त्याचा हात धरून मी म्हणालो, चल घरी, तुझी आई शोधत असेल. अंगरक्याच्या फाटक्या बाहीनं नामानं डोळे पुसले. जरा वेळ खाली पाहत तो गप्प बसला आणि पुन्हा डोळे पाण्यानं भरून म्हणाला, आता मी कधी कधी शाळेत येणार नाही. नामाचा हा निश्चय खराच. माझ्या बाळबुद्धीलाही वाटलं, असला मार खाण्यापेक्षा त्या शाळेत पाऊल टाकू नये. मग मी नामाला घरी पोचवत गेलो, मांगवाड्यातल्या त्याच्या खोपटापर्यंत. नामाचा बाप गंगाराम मांग सज्जन माणूस होता. आम्ही गेलो तेव्हा अंगणात उघडाच बसून तो बैलासाठी व्यसन करत होता. मला पाहताच तो उठला आणि म्हणाला, कुणीकडं कुलकर्णी आज? बसा कट्ट्यावर, झाक सारवलंय. मी कट्ट्यावर बसलो. नामानं दप्तर उभ्या उभ्याच खाली आपटलं आणि आपल्या बापाच्या गळ्यात पडून रडत रडत सारं सांगितलं. विठकं पातळ नेसलेली त्याची आई आली आणि त्याला कुरवाळून समजावू लागली. धाड बडवली त्या मास्तराची. लेकरं बाळ हायती का नाहीत त्याला? पेटू दे ती साळा. कुठं शिकून अंमलदार हुयाचं हाय आपणासनी? राहतो आपला घरी. पण गंगारामला ते पटलं नाही. तो म्हणाला, येडी आहेस का? नगर रडूस नामा. अरे साळत जायचं म्हणजे मार खायलाच हवा. त्या बिगर लिहून कुठलं? मी सांगतो मास्तराला पुन्हा मारू नकोसा म्हणून. अरे पोटाला चिमटा घेऊन थोरा मोठ्यांच्या हातापाया पडून मी तुला शिकवणार आहे, शाना करणार आहे. 7वी पास हो आणि तू बी हो असा मास्तर. माझं डोळं निवत्याल तुला खुर्चीत बसल्याला बघून. गंगारामनं नामाच्या पाठीवरून हात फिरवला. त्याचे डोळे पुसले. नामाची समजूत निघाली. तो पुन्हा पूर्ववत शाळेत जाऊ लागला. आता नामा मोठा होऊन मास्तर झाला होता. मीही मोठा होऊन 4 पैसे मिळवण्याच्या मागं लागलो होतो. मध्यंतरी बरीच वर्ष आमची गाठ पडली नव्हती. माझ्यात आणि नामात अंतर निर्माण झालं होतं, पण नामा अद्यापही माझ्या मनात घर करून राहिला होता. बोलता बोलता आम्ही शाळेत आलो. वेळ झाली होती म्हणून नामानं शाळा सोडून दिली. झुडपावरून बोरड्यांचा कळप उडावा तशी पोरं पाट्या दप्तरं घेऊन बाहेर पडली. शाळेत मी काही वेळ बसलो. जुन्या आठवणी निघाल्या. पुष्कळ बोललो. अखेर उशीर झाला तेव्हा पिशवी उचलली आणि म्हटलं, बराय नामदेवा, मजल मारायची आहे अजून, चालतो आता. बोलता बोलता ऊन बरंच झालं. ऊन झाल्यावर का जायचं होईना? जेवणा खाण्याची व्यवस्था करतो. छे छे, अरे कशाचं ऊन? शहरात 4 दिवस घालवले म्हणून मी काही मूळचं विसरलो नाही. आता गाव जवळ करीन हा हा म्हणता. माझ्या हातातलं ओझं आपल्या हातात घेऊन नामदेव मास्तर चांगला फरलांग 2 फरलांग मला घालवत आला. मग मीच म्हणालो, जा परत आता. जातो मी. आता पुन्हा गाठभेट? अरे गाठभेट नेहमीचीच. कितीही झालं तरी एका गावचे आपण. आता आहे ती नोकरी सोडू नकोस. 4 पैसे जमव आणि ट्रेनिंग कॉलेजला जा. आणखी जरा वनवास सोस आणि ट्रेंड हेडमास्तर हो. जाऊ? बराय, जा. ऊन झालं. नामा उभा राहिला. त्याच्याकडं पाठ फिरवून मी आपली वाट तुडवू लागलो. त्यावर एखाद दुसरं साल गेलं असेल नसेल. पुन्हा नामाची गाठ पडली, ती अगदी वेगळ्या अवस्थेत कोल्हापुरी. एके दिवशी रात्री माझा एक मित्र घाईघाईने आला व म्हणाला, चल आटप, कपडे कर, आज आपण मज्जा करू. कसली रे? तमाशाला जाऊ. छट, मी नाही येणार. हे शहरी तमाशे म्हणजे 4 नकट्या पोरींनी केलेली फिल्मी गाण्यांची उधळ माधळ. कुणीकडं कड्या ढोलक्यांवर ढंगबाज म्हारकी लावणी आणि कुणीकडं ही फिल्मी गाणी. अरे नाही, मस्त तमाशा आहे भाऊ मांगाचा. भाऊ मांगाचं नाव ऐकल्यावर मीही अधिक ओढून धरलं नाही. तो डफ तुंतुण्याचा आवाज, त्रिकोणाचा किनकिनाट आणि चाळांची छिनछिन सारं जाणवलं. डोळे कान अधीर झाले. कपडे केले. नेहरू शर्टच्या खिशात चिल्लर नाणी आणि सिगरेटचं पाकिट, काड्याची पेटी कोंबली आणि म्हणालो, मित्रा चल. थिएटरजवळ पोहोचलो. दर्शनी बाजूला झकबक पोशाख करून आणि चोचा रंगवून नाचणाऱ्या पोरी बाकड्यावर बसून आल्या गेल्यांकडं घायाळ नजरा फेकीत होत्या. बेडरपणे त्यांच्याकडं पाहून
आम्ही 2 स्पेशल तिकीट काढली आणि विडे तोंडात कोंबून बोर्डावर विंगाट टाकलेल्या खुर्चीवर बसलो. थिएटर चिक्कार भरलं होतं. विड्या सिगरेटच्या धुरानं कोंदलं होतं. गलका चालला होता. गणगवळण झाली होती. पायपेटी वाजू लागली. तबला घुमू लागला. तुंतून आणि दिमडीनं त्यांना जोड दिली. पडद्याआडून चापून चोपून पातळ नेसलेल्या पोरी बाहेर आल्या. चाळाच्या छिंचिनाटात पहिला तराणा सुरू झाला. बारीला सुरुवात झाली आणि एवढ्यात पडद्याआडून नामू मास्तर हातात त्रिकोण घेऊन बाहेर आला. मी आश्चर्यानं थक्क झालो. नामाची गाठ अशी पडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. चोपडीच्या शाळेत मास्तर असलेला नामा भाऊ मांगाच्या तमाशात कसा? केस मानेवर लोळतील असे वाढलेले, अंगात पातळ मलमली अंगरका, त्याच्यावर काळं जाकीट आणि खाली तलम धोतर. मान राघूसारखी वाकडी करून नामा झोकात त्रिकोण वाजवीत होता. मला तिथून ओरडावंसं वाटलं, अरे नामा, तू इकडं कसा काय? पण तसं ओरडणं बरोबर नव्हतं. मी गप्पच राहिलो आणि नामाची करामत पाहू लागलो. शेवटी बारी संपल्यावर मला राहावलं नाही. त्याला एकीकडं बोलवून मी घट्ट मिठी मारली. शाब्बास बहादरा, नामागड्या, जंग दिलास उठवून तू आज. तुझ्या ते कसं आलं कुठून? पण तुम्ही हत्त कसं? आणि तिकीट काढून आला होय? माझी चौकशी केली असती तर कुणी बी सांगितलं असतं. अरे पण मला कुठं माहित होतं. बरं, पण मास्तरकी सोडून हा पेशा कसा पत्करलास? काय चव आहे त्या मास्तरकीत? घरचं खावं आणि सरकारची नोकरी करावी. मिळकत काही नाही. पोरांना शिकवण्यात काय मन लागना माझं. दिला राजीनामा आणि शिरलो तमाशात. आता झाक चाललंय. आपल्या मनाजोगता धंदा हाय आणि मिळकत बी चांगली हाय. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.